आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. माझ्या ELMमध्ये इक्विटी लिटरसी मिशन त्याचप्रमाणे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत हा आत्ता विषय मला सुचला आहे, तो आपल्यापुढे मांडतो. कसं आहे, 2022 नंतर कोविड-2 नंतर मार्केट बऱ्यापैकी वर गेलं. त्याच्यामुळे अनेक नवीन अथवा तरुण गुंतवणूकदार समभाग गुंतवणुकीत आले. पण आल्यावर काय झालं, म्हणजे त्यांना मुळात समभाग गुंतवणूक काय हे जाणून घेतलं नाही. आणि दुर्दैवाने 24 सप्टेंबर 2024पासून अनेक अडचणी जगभर आल्यात आणि त्या अडचणी काय पाठ सोडत नाही आहेत आपल्या समभाग मंडईची. त्यात अनेक आहेत, म्हणजे अनेक लढाया, अनेक काय भारत पाकिस्तान, त्याच्यानंतर आपले आदरणीय वंदनीय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय करत आहेत. पण दुर्दैव कसं आहे ना, म्हणजे मी सगळ्या तुम्हाला भारतीय समभाग गुंतवणूकदारांना एक विनंती करतो, तुम्ही कधीतरी लहानपणी सापशिडीचा खेळ खेळला असाल. सापशिडीचा खेळ खेळताना तुम्ही शिडीवरून वर जाता, पण मध्येच खालीही यावं लागतं. तेव्हासुद्धा आपल्याला राग यायचा आणि आत्तासुद्धा राग येतो. पण हे विसरू नका, समभाग गुंतवणूक ही सापशिडी आहे. तुम्हाला सापाचाही सामना करावा लागणार आणि शिडीनी पण वर जाता येणार. पण मी प्रत्येक वेळेला सांगतो की ॲन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज ॲन आर्ट. आणि हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही सापावरून खाली आल्यावर घाबरून जाऊ नका. तरी मी अनेक गोष्टी काय करायच्या आहेत, अनेक चुका काय टाळायच्या आहेत तेही सांगत असतो. आत्ताच ह्याच्या आधी मी एक छोटा व्हिडिओ टाकला, त्यात मी लॉस बुकिंगबद्दल सांगितलं. मागे पण रिशफलिंग, लॉस बुकिंग वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ते अगदी मनात येऊन मनात हे नका घेऊ की भले मी आता सापशिडी सांगितली तर मला प्रत्येक वेळेला ते जे फासं टाकतो आपण, त्या प्रत्येक वेळेला मला शिडीवरूनच चढावं लागणार. पण तसं नाही आहे. पण ह्याचे जे परतावा मिळतो ना समभाग गुंतवणुकीचा, अप्रतिम असतो. तेव्हा सगळी जे काय माझे बाकीचे व्हिडिओ बघा, समजून घ्या. काही अडलं तर मला प्रश्न विचारा. माझे संपर्क क्रमांक वगैरे मिळतील तुम्हाला. तेव्हा भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो योग्य प्रकारे गुंतवणूक करा. आणि असाच एखादा महत्त्वाचा विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया. जय हो.